जिथे सांगितलंय तिथे पोहोचवल्यावर चांगला मोबदला मिळणार आहे आम्हाला। हीच लायकी तुझी, सरकारी दरवाजे ठोठावणारी मुलगी। आता बघ कसा मोठा भाव मिळतोय तुझा ते। तुम्हाला लाज नाही वाटत का हो? एका मुलीला अशा प्रकारे जंगलातून घेऊन जात आहे, हे राज सत्याला शोभत नाही। मी कोणाचं काहीच बिघडवलेलं नाहीये, फक्त न्याय मागितला एवढंच ना, आणि त्यासाठी हे सगळं। न्याय तर तुला मिळणारच नाही, निदान ह्या जन्मात तर नाहीच नाही। माणूस नाही, दानव हा दानव। तुमच्या समोर एक मुलगी मदत मागते तर तुम्ही तिला विकायला घेऊन चाललाय? धर्मनीती काही आहे की नाही तुमच्या मनात? आम्हाला ना धर्माची चिंता आहे ना तुझ्या ओरडण्याची। जो आदेश मिळालाय तोच पूर्ण करणार आम्ही। चुपचाप चल, नाही तर हे बघा, मी कोणाची वस्तू नाहीये ज्याची तुम्ही विक्री कराल। तुम्हाला काय वाटलं मी एकटी आहे? माझ्या पाठीशी स्वामींची कृपा आहे, आणि ती कृपा मला कधीच हरवणार नाही। स्वामींवर विश्वास ठेवू नकोस, काही करणार नाही ते। तुला सोडवूही शकणार नाही, काहीच करू शकणार नाही। स्वामी मला बळ द्या, हे संकट पेलायचं बळ द्या स्वामी, शक्ती द्या। माझ्याशी गैरवर्तन करताय? मला विक्रीला घेऊन जाताय का? तिच्या हातात तलवार कस काय आली? स्त्रीला वस्तू म्हणून बघणाऱ्यांना स्त्रीचं सामर्थ्य काय असतं ते दाखवते आता। तुमची बहीण, तुमची मुलगी असती तर असंच वागला असतात का? त्रिशूळ हा तर देवीचा क्रोध आहे। तुझ्यातली दुर्गा जागी झाली हेच अपेक्षित होतं। आता तुला तुझ्या आत्मबळाचा साक्षात्कार होईल आणि रणजितला आता या दुर्गेचा सामना करायचा।
शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. लक्षात ठेवा, स्त्रीला कमी समजण्याची चूक जराही करू नका. जेव्हा स्त्री शांत असते तेव्हा लोक समजतात की ती कमजोर आहे, पण जेव्हा ती उभी राहते तेव्हा पर्वतही थरथरतात. पुन्हा जर स्त्रीचा अपमान करण्याचं, तिच्या सन्मानावर हात टाकण्याचा जरा जरी विचार तुमच्या मनाच्या सावलीत आला तर लक्षात ठेवा, उद्या इशारा नसेल तर शिक्षा असेल. आणि दैवी शिक्षा कधीच चुकत नाही. ती जिथे पाप आहे तिथे पोहोचते आणि पापीला नष्ट करून थांबते. आज मी फक्त स्वतःसाठी उभी राहिले, उद्या प्रत्येक स्त्रीच्या आवाजासाठी उभी राहीन. कामिनी, अहो 2 दिवस झालेत. अहो अजूनही मुलं घरी परतलेली नाही. नोकर सगळीकडे शोधून आले पण मुलांचा काही थांग पत्ता लागत नाहीये. कामिनी, मी सांगितलं ना, फौजदाराला सांगून शिपाई पाठवतो. काहीतरी सुगावं लागेल. तू शांत राहा, जरा धीर धर. ऐका ना, मला काहीच योग्य वाटत नाही. मनात भलते चलते विचार येत आहेत. आपण एक काम करूयात का, आपण जाऊन शोधूयात मुलांना. तू थांब, मी जाऊन आलो. साहेब येऊ का? या या या. नमस्कार रणजित साहेब. नमस्कार. साहेब, आपल्या आदेशाप्रमाणे काम झालंय. वीणाला त्या दिशेने पाठवलंय जिथे आपल्याला हवं होतं. वा, छान केलं. चांगलीच डोक्यावर चढली होती. आता कायमची अद्दल घडेल तिला. साहेब, उद्या सूर्योदय होण्याआधी समस्या संपलेली असेल. शाबास. ते पोटच्या पोरांचा थांग पत्ता लागत नाही. आणि या माणसाला सूड सत्ता या पलीकडे काहीही सुचत नाही. काय करू या माणसाचं? पूर्ण झालं तुमचं. तुम्ही कोण आम्हाला अक्कल शिकवणार आहे? आम्हाला वाटतं ते आम्ही करतो. आम्ही आमच्या मनाचे राजे आहोत. राजे राजे. तुम्ही दोघं तुमच्या मनाचे राजे नाही आहात. माझे गुलाम आहात दोघं. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला आम्हाला विकून टाकलंय. शक्यच नाही. खोटं बोलता. खोटं बोलताय. कसं शक्य आहे? काही पण हे बघ, अरे इथं बाबांची स्वाक्षर आहे. संग्राम, रणजित कामिनी, रवी खरं बोलतोय. अरे आपल्या बापाने आपल्याला विकलंय काय? ही आहे अहंकार आणि अन्यायाच्या अंताची सुरुवात. स्वामी, एक विचारू का? नाही म्हणजे हे तुम्ही काय करताय? नाही, काहीतरी उत्तम कलाकृती सादर होणार आहे याची कल्पना आहे, पण कोणासाठी? आमच्यासाठी का? कळेल, योग्य वेळ आल्यावर कळेल. तुलाही आणि जिच्या करता कोरतोय तिलाही.
नाहीये. स्वामी मला इथे शरण द्या, माझं रक्षण करा. ए बाई शांत हो आधी, शांत शांत. आणि काय झालं ते नीट सांग बघू. कोण त्रास देतय तुला, कोण घराच्या बाहेर काढतय? हा, माझा नवरा. रोजची भांडण, रोजची मारहाण, कंटाळा आलाय. आज तर जीव घेईल असं केलंय त्याने. आता सहन होत नाही स्वामी. स्वामी मी पूजा करते, भक्ती करते, दान देते, मग माझ्याच वाट्याला छळ का? तुझा नवरा तुला 2 वेळेचा जेवायला देतो का? हो देतो स्वामी. मग ठीक आहे. कविवर्य, अहो स्वामींनी काहीच उत्तर दिलं नाही, असेच गेले. नाही नाहीतर आता म्हणाले असते ना, हिच्या नवऱ्याला वटणीवर आणलं पाहिजे. काही न बोलता निघून गेले. कपिलाताई, अहो स्वामी प्रत्येक भक्तांसाठी वेगळी नीती वापरतात. कधी क्षणात उत्तर, कधी संयम, कधी आरसा दाखवतात, तर कधी धडा देखील द्यावा लागतो. अहो जिथे आपल्यासारख्या सामान्य माणसांना प्रश्न पडतात, तिथे स्वामींची नीती चालू असते. ताई, तुम्ही विश्वास ठेवा, स्वामींनी ऐकलंय. त्यांची उत्तर देण्याची पद्धत वेगळी आहे. तुमचा छळ कमी करण्यासाठी ते नक्कीच काहीतरी करतील. कळेलच तुम्हाला. कधी उत्तर देतात क्षणात, कधी थांबवून ठेवतात मनात. कधी आशात आपलंच रूप दाखवतात, तर कधी आयुष्यभराचा धडा देतात. आपण शोधत राहतो प्रश्नांचे अर्थ, ते मात्र सावरतात जीवाला होणारे अनर्थ. स्वामींची लीला ही ओघानेच कळते, पण आपण विचारू तेव्हा नव्हे, तर वेळ जेव्हा स्वतः उत्तर होऊन आपल्या दारी उभी राहते. श्री स्वामी समर्थ. येते मी. हा, कविवर्य, अहो या दगडावर काहीच कोरलं नाहीये. स्वामी म्हणाले होते की तुलाही याचं उत्तर मिळेल आणि तिलाही, पण काहीच नाहीये. मग कसलं उत्तर? आता या उत्तराचा उलगडा स्वामींच्याच हातात आहे कपिलाताई. आपण फक्त त्यांची लीला उलगडण्याची प्रतीक्षा करूया. श्री स्वामी समर्थ. जमायद्वाङ्गीरस्वदे विद्रोमाते स्वाहा स्वाहा अदितिर्देव रदितिरन्तरिक्षमोदित्रं माता गोपीता विषये देवा अदितिः श्राद्धाचे मंत्र? बाहेर एवढ्या रात्री श्राद्धाचे मंत्र कोण बोलतंय? चल चल बघून येऊ. फुलाने पिंडावर पाणी सोडा. पिंडावर हळद वाहा. काय मूर्खपणा चाललाय संग्राम? काय वेडेपणा आहे हा?
कोणाचं श्राद्ध घालताय? कोण कोण मेलाय तुमचं? आमचं श्राद्ध घालतोय आम्ही. जिवंतपणी कोणी स्वतःच श्राद्ध घालून घेतं का रे असं? हे कसली निर्लज्ज थट्टा चालली आहे. जिवंतपणी स्वतःच श्राद्ध घालताय? काय हो, यांना अक्कल नव्हती? तुमची अक्कल काय शेण खायला गेली होती? समजलं नाही जिवंतपणी श्राद्ध घालायचं नसतं म्हणून? थांबा. त्यांची काही चूक नाही, त्यांना आम्हीच बोलवलंय. स्वतःच्या मुलांना श्राद्ध घालायला लावणारे तुम्हीच आहात. याला कारणीभूत सुद्धा तुम्हीच आहात. काय वाटते ते काय बोलताय? कुठून येतात हे असे अपशब्द तुमच्याकडे? कसं बोलू शकता रे तुम्ही दोघं असं? तुम्ही जिवंत आहात रे बाळांनो. हे असं अभद्र बोलणं बंद करा बघू आधी. आई, आम्ही तुमच्यासाठी कधीच जिवंत नव्हतो आणि आता तर खरोखर मेलोच आहोत. हे बघा, तुम्ही लिहिलेला कागद आम्हाला विकला ना तुम्ही. ही रत्न तुमची आणि योग्य वेळी त्या दोन गोष्टी घेण्याकरता मी परत येईन की. हा कागद रत्नांच्या बदल्यात आम्ही त्या व्यापाऱ्याला दिला होता. त्यांनी त्याला हवा तो मजकूर लिहिला यात. आम्हाला यातलं काहीही ठाऊक नव्हतं. त्यांनी आम्हाला फसवलंय. आता सावरासावर करून काहीच फायदा नाही. अख्खा आयुष्यभर प्रेम मिळालं नाही आणि आता अशी विक्री कराल वाटलं नव्हतं. अरे काय बोलताय तुम्ही? आम्ही तुमच्यासाठी मेलोच आहोत म्हणून स्वतःच श्राद्ध स्वतःच घालतो आहोत. अरे बाळांनो असं बोलू. क्षमा करा, आम्हाला चुकलं आमचं, पण असं नका बोलू. या चुकीला क्षमा नाही. ज्यांच्या पोटी जन्माला आलो तेच आमचा सौदा करायला निघाले. आता तुम्ही आमच्यावरचा अधिकार गमावलाय. अरे तुमच्या पोटी जन्माला आलो नसतं ना, बरं झालं असतं. आजपासून तुम्ही आमच्यासाठी मेलात. अरे संग्राम रवी, अरे ऐका माझं. संग्राम रवी, अरे ऐका ना. कामिनी, त्या व्यापाऱ्याने फसवलंय आपल्याला. त्याला हवा तो मजकूर लिहिलाय यात. तुम्हाला सापडला ना तर जिवंत सोडणार नाही मी त्याला. दुसऱ्यांना दगड मारत सुटलेली व्यक्ती जेव्हा एक दगड फिरून परत त्याच व्यक्तीच्या टाळक्यात बसतो तेव्हा आत्मपरीक्षण करायचं सोडून इतरांना दोष देण्यात धन्यता मानतो. रणजित, तुझं तेच झालंय आणि कुणी कुणाची फसवणूक केली आहे याचं उत्तर तुला आम्ही लवकरच. हे जंगल ओलांडलं की पुढे एका मोठ्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वाडा आहे. तिथे तुला विकायला नेणार आहे. आई बाबा काळजी करतील म्हणून आज जे काही घडलं त्याबद्दल त्यांना काहीही सांगितलं नाही. पण आजची ही घटना जातच नाहीये डोक्यातून. शिव शंकर शंभो. स्वामी, काय काय कसलीस? नाही स्वामी, पण मन फारच दुखावलं.
स्वामी आज पाहिलं आम्ही सगळं. स्वामी या जगात इतकी वाईट माणसं आहेत हे मला माहित नव्हतं. पण अशी माणसं का आहेत या जगात? हे घे. घास आहे दगड. बाळांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्या जवळच्या माणसाचं दुःख ओळखता आलं पाहिजे. कारण कधी कधी हसणाऱ्या चेहऱ्यामागे खूप वेदना लपलेल्या असतात. आणि जो त्या वेदना ओळखू शकतो तोच खऱ्या अर्थाने नाती घट्ट करू शकतो. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.